Yes, friends, amines, preparation of amines, the part under consideration. And by using amides, this is specific case. In general, this is amide. This is, in specific, if this were alkyl group, it would be amide. This is acetamide. Okay, and since this pattern is not new for us, hydride transfer mechanism, our previous topics, lessons, we can say, we have covered this. Therefore, a bit I have written in advance. Okay, preparation of amines using amide, जे आपण सध्या बघतोय, किंवा नंतर अल्काइल सायनाइड किंवा नंतर ऑक्झाइम्स, याचे मेकॅनिझम पुन्हा सांगतो की काही मेकॅनिझम एक्सपेक्टेड नसतात, पण आपण मुद्दाम बघायचे असतात, म्हणजे डायरेक्ट लक्षात राहण्यासाठी सोपं जाऊ. आणि ते मेकॅनिझम जे आहे ते आपण पूर्वी जे आपल्याला असलेले मेकॅनिझमला मॅच होतात म्हणून पण शिकायचं, त्याचं रिव्हिजन त्यानिमित्ताने. तर बघा आता हा अमाइड. अमाइडमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड फर्स्ट स्टेप इन इथर ॲज अ सॉल्वंट. ओके, डाय इथाईल इथर नॉर्मली वापरतो आपण, ड्राय इथर, प्युअर अँड ड्राय, मॉइश्चर नाही लागणार. मॉइश्चर असेल तर इथंच हायड्रोलिसिस होणार याचं. ओके, त्यामुळं हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम. मग हायड्राईड अमाइड लिहिला इथं मी, फंक्शनल ग्रुप, इथं काही असेल, मिथाईल इथाईल एक्झाम्पल आपण घेतलं. हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड, लक्षात आलं का, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड, हा H मायनस आयन, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड, जसं H प्लस आयन प्रोटॉन असतो, OH मायनस आयन, तसं हा H मायनस आयन हायड्राईड. हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम. मग हायड्राईड फॉर्ममध्ये हायड्रोजन इथं गेला, हा पोलर आहे ना, डेल्टा पॉझिटिव्ह कार्बोनिल कार्बन, हा डेल्टा निगेटिव्ह. तर हायड्राईड इलेक्ट्रॉन पेअर घेऊन अटॅक करेल इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. ओके, न्यूक्लिओफाईल. आणि मग पायवाला इलेक्ट्रॉन इट विल गेट ट्रान्समिटेड टू ऑक्सिजन. ओके, आणि मग तो ऑक्सिजन, ती इलेक्ट्रॉन पेअर, इट विल फॉर्म बॉन्ड. मग इथली इलेक्ट्रॉन पेअर एक कमी झाली तर मग इथली इलेक्ट्रॉन पेअर इथे अवेलेबल होणार, आणि त्याप्रमाणे हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड इथं बॉन्ड फॉर्म केला. तर हा पायवाला इथं गेला, म्हणजे इथं गेला म्हणजेच तो परत ॲल्युमिनियम इथला एक 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 अवेलेबल झाली ना आता ऑर्बिटल, तर दिस इलेक्ट्रॉन पेअर विल गो टू ॲल्युमिनियम. बघा इथं जो आधी पाय होता तो इट गेट्स ट्रान्सफर टू ॲल्युमिनियम, इथं शेअरिंग झालं ही इलेक्ट्रॉन पेअर. आणि इथला एक हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड इथं आलेला आहे, याला AlH4, त्याच्यामधला एक हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड बाहेर आला, आणि पायवाला बॉन्ड तिथं गेला. हे असं झालं. ओके, आत्तापर्यंत याच्यापूर्वी आपण लगेच याचा सेकंड स्टेप विथ ॲसिडिक डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस करायचो. त्याच्या आधीच इथं आणखी एक गोष्ट होणार आहे. काय होणार आहे ती बघा. ओके, दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कलरवाला खडू घेतो, दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, yes, this lone pair of electrons gets transferred here, and the oxygen, the shared pair goes out in the form of lone pair. असं होणार. म्हणजे काय होईल त्याचं तसं लिहिलं तर बघा. ओके, हा Li प्लस बाजूला लिहिला आहे मी, इथं होताच ना. ओके, तर त्या मोमेंटला काय होणार बघा, इथं मिथाईल ग्रुप एक्झाम्पल स्पेसिफिक घेतलं आहे मी, हा आधी आलेला हायड्रोजन. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेला तो कलर वापरलाच पाहिजे असं काही नाही आहे, वापरला शक्य आहे तिथं वापरू आपण. लोन पेअर तर शेड पेअर झालं, NH2 म्हणजे इथं प्लस. ओके, आणि मग हा बाहेर गेला ऑक्सिजन, नेहमीचे दोन लोन पेअर आहेतच, ऑक्सिजन ॲल्युमिनियम AlH3 मायनस, आणि हे आधीचे दोन लोन पेअर होते, दिस शेड पेअर गोज टू द ऑक्सिजन, असं मायनस, असं झालं आहे. इथे लक्ष द्या. आणि असं झाल्यामुळं आता काय होईल, अगेन वन मोर हायड्राईड कॅन गेट ट्रान्सफर्ड हिअर. ते बघा लिहून दाखवतो, आउटलाईन बघायची, कारण आपल्याला ही मेकॅनिझम डायरेक्ट लिहायची नाही आहे, कुठं अपेक्षित नाही आहे. पण जे आपण शिकतो डायरेक्ट लिहितो, डायरेक्ट कसं काय लिहायचं, मग नुसतंच पाठ करायचं का, असं नसतं. आणि जे काहीतरी काहीच संबंध नसेल आपल्या अभ्यासाशी तर केलं असतं नाईलाजाने एखादा पॉईंट, तशी गरज नाही. ओके, तर हे बाजूला आयन आहे ते काढत नाही मी.
आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आता मी AlH4 शॉर्टमध्ये लिहितो. आपल्याला माहिती आहे AlH4 कसं लिहिलं आहे ते. आणि याच्यामधला हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड ट्रान्सफर. ओके, इथं अटॅक करेल. त्याच्या आधी इथं आलेला हायड्रोजन एक लिहायचं राहिला आहे. ओके, समजलं का? हा ओके, कलर चला ठीक आहे सोयीसाठी हायड्राईड. आणि मग हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ हायड्राईड इथं आला की यातला पायवाला परत तिकडे जाईल लोन पेअर फॉर्ममध्ये. आणि त्यामुळं काय होईल समजलं ना? इथंपर्यंत आलो होतो आपण. हाच हायड्रोजन सोयीसाठी मी वर काढला आहे. ठीक आहे. आणि मग बघा आता हा हायड्रोजन आधी आलेला आणि हा आत्ता आलेला. आणि त्यामुळं मग लोन पेअर घेऊन इलेक्ट्रॉन पेअर हायड्राईड फॉर्ममध्ये H- हायड्राईड आयन लोन पेअर इथं शेड पेअर झाली की यातली पायवाली परत नायट्रोजनकडे. आणि त्यामुळं काय झालं त्याला अमाईन. ओके, आउटलाईन समजली. आणि त्यामुळं महत्त्वाचं यात काय सांगायचं आहे की हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझम त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपचं CH2 ग्रुप झालं. हॉफमन ब्रोमामाइड मेथडमध्ये कार्बोनिल ग्रुप इथून गेला होता CO2 फॉर्ममध्ये. या मेथडमध्ये हायड्राईड ट्रान्सफर मेकॅनिझममध्ये कार्बोनिल ग्रुपचे कंप्लीट रिडक्शन झालं. आणि पूर्वी जेव्हा आपण जिथं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडची मेथड वापरलेली आहे तिकडं कार्बोनिल ग्रुपचं अल्कोनिक ग्रुपमध्ये कन्वर्शन झालं आहे. फरक आणि लगेच कंपॅरिझन करून बघा. तशा पद्धतीने हा अभ्यास करायचा. त्यानंतर ऑक्झाईमचं मग मी आता सांगणार नाही जास्त. मग तुम्ही त्यानिमित्ताने आठवण करून घ्या. ऑक्झाईम म्हणजे अल्डिहाइड्स कीटोन्स हायड्रॉक्झिलामाइन ती रिॲक्शन. आता त्याचं डायरेक्ट सांगणार. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सेम फर्स्ट स्टेप इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आता याचे मेकॅनिझम नाही सांगणार, याच्यावरून अंदाज घ्यायचा. इथर आणि मग ते झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये डायल्यूट ॲसिड. तर याचा पण जो कोण अल्डिहाइड कीटोन असेल, समजा अल्डिहाइड आहे जनरल भाषेत लिहितो, हे ठरलेलं आहे समजलं का? हे ठरलेलं आहे. आणि सायनाईडचं आता काही सोप्या गोष्टी आहेत त्या पटपट इथं कवर करतो. म्हणजे ज्या नोट्समध्ये वाचून पण तुम्हाला कळतात आणि ज्या पूर्वी झालेल्या ॲडिशन रिॲक्शन. अल्काईल सायनाईड असेल तर नेसंट हायड्रोजननी पण ॲडिशन होऊ शकतात. 2 नेसंट हायड्रोजन 4 टोटल. ओके. आणि H2 गॅस निकेल कॅटलिस्ट तसं पण होऊ शकतं. म्हणजे या अगदीच रुटीन ज्या पूर्वी आपण अल्किनच्या टॉपिकमध्ये वर बघितले, ॲडिशन ऑफ हायड्रोजन गॅस असेल नाही का, हायड्रोजन गॅस ॲड केला असेल तर रॅने निकेल ॲज अ कॅटलिस्ट, किंवा नेसंट हायड्रोजन असेल तर त्याचा रिएजंट लिहायचा. तर त्या मेथड्स आहेत, त्या सोप्या मेथड्स आहेत अमाइन प्रिपरेशनच्या. वेगळी मेथड होती पण त्याची मेकॅनिझम कुठंतरी आपल्याला इनडायरेक्टली झालेली आहे, त्याचं रिव्हिजन पण होईल. अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला सोपं जाईल. आमाईडचं जरा वेगळा आहे त्यात काहीतरी, की कार्बोनिल ग्रुप गेट कन्वर्टेड इंटू ज्या स्टेप्स मी दाखवले त्याप्रमाणे CH2 ग्रुप. पूर्वी जिथे आपण अल्डिहाइड्स कीटोन्स इस्टर्स वगैरे बघितलेले आहेत हायड्राईड ट्रान्सफरमध्ये, कार्बोनिल ग्रुप दॅट वुड गेट कन्वर्टेड इंटू अल्कोहोलिक OH ग्रुप. फरक लक्षात आला का? ओके, हा मुद्दा आहे. आणि मग सायनाईड असो किंवा ऑक्झाईमला तसंच आत्ता मी दाखवलं त्याप्रमाणे ऑक्झाईमचं दिस कार्बन डबल बॉन्ड ऑक्झाईम फंक्शनल ग्रुप दिस गेट्स कन्वर्टेड इंटू मिथिलिन ग्रुप CH2 ग्रुप. आणि सायनाईडचं काय आहे की अल्किनसारखं ॲडिशन ऑफ हायड्रोजन गॅस किंवा ॲडिशन ऑफ नेसंट हायड्रोजन, इथं हायड्राईड ट्रान्सफरची मेकॅनिझम नाही. ओके. तर हे सर्व जे येतात ते रिडक्शन मेकॅनिझममध्ये येतात. म्हणजे मग तुम्हाला शॉर्टमध्ये थोडक्यात हे जरा बोर्डवर लिहून एकदा सांगतो, दाखवतो, जे नोट्समध्ये पुस्तकात असतं, म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून. आणि महत्त्वाचं मला यातलं काय सांगायचं होतं ते झालेलं आहे. आता हे मेकॅनिझम म्हणून डायरेक्ट हे स्पेसिफिक सिलेबसचा पार्ट नाही आहे, नीट असो नाही तर JEE असो किंवा MST CET. पण ज्या मेकॅनिझम्स आहेत त्याचं रिव्हिजन आणि डायरेक्ट लक्षात ठेवायला मदत म्हणून आपण हे बघितलं. म्हणजे माहीत असावं, म्हणजे कुठली गोष्ट एक गरज म्हणून समजून घ्यायची, ॲडिशनल सपोर्ट म्हणून, आणि कुठली गोष्ट स्पेसिफिक सिलेबसमध्ये आहे ते माहिती पाहिजे म्हणून सांगत असतो. येस, रिडक्शन
अमाईडचं आपण मेकॅनिझम बघितलं. तर हे ऑक्झाईम नाही का, इथं जर ऑक्सिजन असतं तर अल्डिहाइड कीटोन. ओके, हा ऑक्झाईम इन जनरल. नॅसंट हायड्रोजन सोडियम अमलगम इन वॉटर, म्हणजेच काय, सोडियम ॲक्च्युली लो रेटमध्ये अवेलेबल व्हावा म्हणून अमलगम मर्क्युरीमध्ये त्याचा विथ वॉटर. तर NaOH प्लस नेसंट हायड्रोजन असं नेसंट हायड्रोजन मिळतो. दिस नेसंट हायड्रोजन रिॲक्ट्स आणि मग नेसंट हायड्रोजन रिॲक्ट्स टू गिव्ह amine and water. That's all, and therefore I can write the specific case. Plus water. त्याप्रमाणे बॅलन्सिंग करायची तर कोएफिशियंट. Here for cyanide, alkyl cyanide, it can be any alkyl group. It can be nascent hydrogen, sodium amalgam in water, or instead of that we can use H2 gas. If H2 gas were used, nickel catalyst in the form of alloy, actually preference, Raney nickel we can say. So these are the very easy things, 2 moles per mole H2 molecules, and it will give you. आता ह्या गोष्टी रिडक्शनच्या एवढ्या सोप्या आहेत त्यामुळं मी पटपट कवर केल्या. तर हे अशा प्रकारे सायनाइड ग्रुपचं प्रायमरी अमाइन ग्रुप, ऑक्झाईमचं अमाइन ग्रुप, आणि मगाशी बघितलं ते अमाईड. तर हा असा पार्ट असतो. त्यातलं थोडंसं हायड्राईड ट्रान्सफरचं मेकॅनिझम माहीत असलेलं बरं म्हणून सांगितलं. ओके, यस, थँक्यू.